Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is 12 EVS 1202. Our paper title is Fundamentals of Environmental Biology. In today's lecture we have to see population ecology. Our unit is 4. In previous lecture we have to study various types of biomes, what is mean by biome, concept of biome, classification and distribution of biome, various types of characteristics of different biome. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण बायोमचा टॉपिक बघितला. त्याच्यामध्ये आपण टुंड्रा बायोम, टैगा बायोम, ग्रासलँड बायोम, डिसिड्युअस फॉरेस्ट बायोम, हायलँड आयसी अल्पाइन बायोम, चपराल बायोम, savanna and tropical rainforest biome. These all biomes and their detailed study, त्यांच्यामध्ये काय फ्लोरा सापडतो, फौना काय सापडतो, त्यांचं टेम्परेचर कसं आहे, क्लायमेट कसं आहे, हे सगळं स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलेलं आहे. देन नाव इन दिस लेक्चर वी हॅव टू स्टडी पॉप्युलेशन इकॉलॉजी. दिस इज आवर 4th पॉईंट. Firstly, introduction. What is mean by population ecology? A population ecology is generally a group of individual of a particular species occupying particular area at a specific time. Population म्हणजे काय तर population ecology ही जनरली एक ग्रुप आहे इंडिव्हिज्युअल्सचा, पर्टिक्युलर स्पेसिसचा असा एक ग्रुप आहे. तो एका एरियामध्ये राहतो एका स्पेसिफिक टाईममध्ये. म्हणजे दिस इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ पर्टिक्युलर स्पेसिस ऑक्युपाईंग पर्टिक्युलर एरिया ॲट अ स्पेसिफिक टाईम. म्हणजे हा एक स्पेसिसचा ग्रुप आहे किंवा इंडिव्हिज्युअलचा ग्रुप आहे, तो एका इन्व्हायरमेंटमध्ये राहतो एका स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये. त्याला आपण पॉप्युलेशन इकॉलॉजी म्हणतो. देन सम इकॉलॉजीज डिस्क्राईब 2 टाईप्स ऑफ पॉप्युलेशन. काही इकॉलॉजिस्टने पॉप्युलेशनचे 2 टाईप सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे मोनोस्पेसिफिक पॉप्युलेशन. मोनोस्पेसिफिक, मोनो म्हणजे सिंगल, आपण नावावरूनच त्याचं डिस्क्रिप्शन करू शकतो. मोनो म्हणजे सिंगल. मोनो स्पेसिफिक पॉप्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ ओनली वन स्पेसिस. एका म्हणजे ओनली वन म्हणजे फक्त एका स्पेसिसची जी पॉप्युलेशन आहे त्याला आपण मोनो स्पेसिफिक पॉप्युलेशन म्हणतो. अँड सेकंड टाईप ऑफ पॉप्युलेशन इकॉलॉजी इज मिक्स्ड ऑर पॉलीस्पेसिफिक पॉप्युलेशन. मिक्स्ड आणि पॉलीस्पेसिफिक. पॉली म्हणजे काय, एकापेक्षा जास्त, याला आपण पॉली म्हणतो. म्हणजे पहिली मोनो म्हणजे सिंगल, पॉली म्हणजे वन मोर दॅन वन, याला आपण पॉलीस्पेसिफिक पॉप्युलेशन म्हणतो. पॉप्युलेशन ऑफ 2 or more species is called as a polyspecific population. What is mean by mainly? A population is generally a group of individual of a particular species occupying particular area at a specific time. ही आपण मेनली पॉप्युलेशन इकॉलॉजीची किंवा पॉप्युलेशनची डेफिनेशन बघितली. त्याच्यामध्ये मेनली पॉप्युलेशन इकॉलॉजीचे 2 टाईप पडतात. त्याच्यामध्ये मोनोस्पेसिफिक पॉप्युलेशन आणि मिक्स्ड ऑर पॉलीस्पेसिफिक पॉप्युलेशन. देन characteristics of population. What is mean by characteristics of population? It is a characterized with such characteristic as a dispersion, spacing, age structure, natality, mortality and life table. हे जे काही आहे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे पॉप्युलेशनचे. पहिले आहे पॉप्युलेशन साईज अँड डेन्सिटी आहे, नंतर डिस्पर्जन आहे, नंतर स्पेसिंग आहे, नंतर एज स्ट्रक्चर आहे, नंतर देन नॅटॅलिटी आहे. नॅटॅलिटी म्हणजे आपण बर्थ रेट म्हणतो त्याला. नंतर मॉर्टॅलिटी आहे, मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट आहे पॉप्युलेशनचा. आणि लाईफ टेबल आहे म्हणजे पॉप्युलेशन कशी सर्वाईव्ह होते हे त्यामध्ये दिलेलं आहे. मेनली पॉप्युलेशनचा जो काही स्टडी आहे तो आपण ह्या युनिटमध्ये करणार आहोत. त्या युनिटला आपण पॉप्युलेशन इकॉलॉजी असे म्हणतो. The population of a species it generally arises as a result of reproduction, active transport of an individual or passive transport by such agencies as wind, वॉटर एक्सेट्रा. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यांनी पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, मेनली पॉप्युलेशन कशी डिस्क्राईब होते, पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, त्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून पॉप्युलेशन कशी सर्वाईव्ह होते, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण या युनिटमध्ये करणार आहोत. देन पहिली जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्या पॉप्युलेशनची ती आहे स्पेसिंग म्हणजे काय, द पॅटर्न ऑफ स्पेसिंग ऑफ ऑर्गॅनिझम इज अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ एव्हरी पॉप्युलेशन. म्हणजे स्पेसिंग आहे. स्पेसिंग म्हणजे आपण अंतर म्हणतो थोडक्यामध्ये. पॉप्युलेशनमध्ये वन अँड व्हेरियस टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम हे सर्वाईव्ह होत असतात. किंवा एखादी जर पॉप्युलेशन घेतली आपण, समजा आपण ह्युमन पॉप्युलेशन घेतोय, ह्युमन पॉप्युलेशनमध्ये ह्युमन घरामध्ये राहतात किंवा त्याच्या बाजूला प्लांट कम्युनिटी असते, ह्युमन कम्युनिटी असते, ह्युमन राहतात, मग त्याच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक अंतर असतं, आपण त्याला स्पेसिंग म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही अंतर असतं त्याला आपण स्पेसिंग म्हणतो. स्पेसिंग मे बी युनिफॉर्म, रँडम आणि क्लम्प्ड. म्हणजे स्पेसिंगचे अगेन 3 टाईप्स पडतात: युनिफॉर्म स्पेसिंग, रँडम स्पेसिंग अँड क्लम्प्ड स्पेसिंग.
मेनली स्पेसिंग काय आहे, द पॅटर्न ऑफ स्पेसिंग ऑफ ऑर्गॅनिझम इज अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ एव्हरी पॉप्युलेशन. म्हणजे प्रत्येक पॉप्युलेशन किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने स्पेसिंग हे खूप इम्पॉर्टंट फीचर आहे किंवा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. स्पेसिंग मे बी युनिफॉर्म, रँडम आणि क्लम्प. आपण आत्ता बघितलं स्पेसिंगचे 3 प्रकार आहेत, युनिफॉर्म आहे, रँडम स्पेसिंग आहे आणि क्लम्प स्पेसिंग आहे. युनिफॉर्म स्पेसिंग इज शोन बाय इन्व्हर्टिब्रेट पॉप्युलेशन, व्हेरियस रँडम स्पेसिंग इज ऑकर्स अमॉंग द प्लांट्स. इन्व्हर्टिब्रेटमध्ये जी युनिफॉर्म स्पेसिस आहे, युनिफॉर्म म्हणजे नियमितपणे किंवा त्याच्यामध्ये नियमितता असते, त्याला आपण ही आपल्याला इन्व्हर्टिब्रेटमध्ये बघायला भेटते युनिफॉर्म स्पेसिंग. आणि रँडम स्पेसिंग जी काय आहे ती आपल्याला प्लांट्समध्ये बघायला भेटते. म्हणजे प्लांट्स हे काही सरळ लावलेले असतात, आपण फार्मिंगमध्ये केलं तरच ते एखाद्या फार्मिंगमध्ये सरळ प्रकारे लावले असतात, पण ज्यावेळेस प्लांट ग्रो होतात इन्व्हायरमेंटमध्ये त्यावेळेस ते रँडमली ग्रो होतात. त्याच्यामुळं जी काही रँडम स्पेसिंग आहे त्याचं एक्झाम्पल हे प्लांट्स आहे. आणि युनिफॉर्म स्पेसिंगचं एक्झाम्पल हे इन्व्हर्टिब्रेटची जी काही पॉप्युलेशन आहे ती युनिफॉर्म स्पेसिंगमध्ये येते. क्लम्प स्पेसिंग इज शोन बाय मेनी इंडिव्हिज्युअल्स विच आर एबल टू मेट. क्लम्प स्पेसिस हे याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे येतात, हे क्लम्पच्या फॉर्मेशनमध्ये असतात, ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतात. बिसाइड्स सच स्पेसिंग दॅट इज क्लम्पिंग फॉर रिप्रोडक्शन, ॲनिमल फॉर्म्स, हर्ड्स एक्सेट्रा. म्हणजे ज्या काही कॉलनीज फॉर्म होतात, बॅक्टेरिया ग्रो होताना त्याच्यामध्ये कॉलनीज फॉर्म होतात, त्याच्यामुळे ती जी काही स्पेसिंग आहे क्लम्प स्पेसिंग ती त्याचं एक्झाम्पल बॅक्टेरिया आहे. इट इज फॉर द पर्पज ऑफ फीडिंग अँड प्रोटेक्शन. म्हणजे हे कशासाठी असतं, फिडिंग किंवा प्रोटेक्शनसाठी जे काही असतं त्यासाठी स्पेसिंग इम्पॉर्टंट असते. म्हणजे सर्वाईव्ह होण्यासाठी काही वेगळ्या कम्युनिटीचा आधार घेतात किंवा सर्वाईव्ह होण्यासाठी ते रँडम, क्लम्प किंवा जी युनिफॉर्म स्पेसिंग आहे ह्या ते अप्लाय करतात किंवा याच्यामध्ये ते ॲडॅप्टेशन करतात. अकॉर्डिंग टू अलिल्स प्रिन्सिपल ईच स्पेसिस हॅज अ ऑप्टिमम क्लम्पिंग पॉईंट और क्लम्पिंग व्हॅल्यू. म्हणजे अलिल्सचं जे काही प्रिन्सिपल आहे स्पेसिसचं त्याच्यामध्ये प्रत्येक स्पेसिसला त्याचा ऑप्टिमम क्लम्पिंग पॉईंट असतो किंवा क्लम्पिंग व्हॅल्यू असते. म्हणजे ओव्हर क्राउडिंग होऊ नये म्हणून, म्हणजे एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक स्पेसिसचं ठरवलेलं आहे. नेचरनी म्हणतो आपण की कोणती स्पेसिस युनिफॉर्म स्पेसिंग आहे, कोणतीमध्ये रँडम आहे, कोणती क्लम्प्ड आहे, हे सगळं नेचरनी ठरवलेलं असतं. हे आपल्याला अलिल प्रिन्सिपलमध्ये कळतं. देन सेकंड वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन इज साईज अँड डेन्सिटी. What is meant by size and density of the population? A success of population is reflected in its size and density. म्हणजे सक्सेस, एखाद्या पॉप्युलेशनची सक्सेस ही त्याच्या साईज आणि डेन्सिटीवर अवलंबून असते. साईज त्याची जी काही डेन्सिटी आहे, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये किती स्पेसिस किंवा किती पॉप्युलेशन आहे हे याच्यामध्ये डिटेक्ट केलं जातं. इट इज सिम्पली द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट इन अ गिवन एरिया. म्हणजे ह्याचा काय डेफिनेशन काय याची, तर म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स जे काय आहे ते एका एरियामध्ये किती इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहे याच्यावरनं आपण साईज आणि डेन्सिटी ही डिटेक्ट करतो. म्हणजे इट इज सिम्पली द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट इन अ गिवन एरिया. म्हणजे एक नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती प्रेझेंट आहे, समजा आपण एखादा एरिया घेतला, त्या एरियामध्ये किती इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहेत ते डिटेक्ट करणं किंवा ते मेजरमेंट करणं, याला आपण साईज अँड डेन्सिटी मेजरमेंट ऑफ द पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स, ही मेन पॉप्युलेशनची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि याच्यामधनं एका स्पेसिफिक एरियामध्ये किती इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहे किंवा किती इंडिव्हिज्युअल्स सर्वाईव्ह होत आहेत हे आपल्याला साईज अँड डेन्सिटी ह्या पॉप्युलेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून कळतं. Then third one is a dispersion. It is a third property of the population or third characteristics of the population. What is mean by dispersion? Dispersion, it is a special pattern of individual in a population related to one another. म्हणजे हा स्पेशल टाईपचा पॅटर्न आहे डिस्पर्जन. म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे जी काही रिलेटिव्ह आहे एकमेकांसोबत किंवा दिस डिपेंड ऑन अदर, त्याला आपण डिस्पर्जन म्हणतो. डिस्पर्जनचे अगेन 3 टाईप्स पडतात. पहिला आहे रेग्युलर डिस्पर्जन, त्याला आपण युनिफॉर्म डिस्पर्जन पण म्हणतो. देन सेकंड वन इज अ रँडम डिस्पर्जन अँड थर्ड वन इज अ क्लम्प डिस्पर्जन. रेग्युलर डिस्पर्जन म्हणजे काय, तर दिस इज अ रेअर इन नेचर. रेग्युलर डिस्पर्जन आहे हे रेअर असतं नेचरमध्ये. इन दीज इंडिव्हिज्युअल्स आर स्पेस्ड ॲट अ इक्वल डिस्टन्स. ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स जे काय आहे ते इक्वल डिस्टन्समध्ये प्लेस केलेले असतात. ह्यांनी सुरुवातीला शब्द वापरला याच्यामध्ये, हे डिस्पर्जन हे नेचरमध्ये रेअर आहे. का, तर युनिफॉर्मिटी ही नेचरमध्ये नाही आहे. आपण आता बघितलं प्लांट कम्युनिटी असते, प्लांट कम्युनिटीमध्ये प्लांट जेव्हा नॅचरली ग्रो होतात त्यावेळेस ते काही सिक्वेन्समध्ये ग्रो होत नाहीत किंवा इक्वल डिस्टन्समध्ये ग्रो होत नाहीत. त्याच्यामुळे हे जे काही डिस्पर्जन आहे, रेग्युलर डिस्पर्जन, हे नेचरमध्ये रेअर आहे, म्हणजे शक्यतो सापडत नाही हे डिस्पर्जन. रेग्युलर डिस्पर्जन त्याला आपण युनिफॉर्म डिस्पर्जन म्हणतो. सेकंड आहे रँडम डिस्पर्जन. इंडिव्हिज्युअल्स इज स्पेस्ड अनरिलेटेड टू द पोझिशन ऑफ द नेबर.
म्हणजे हे रँडम म्हणजे रँडमली प्लेस्ड केलेले असतात स्पेसिस ह्याच्यामध्ये. दिस इज ऑल्सो रेअर इन नेचर, म्हणजे रँडमली हे पण रेअर आहे नेचरमध्ये, कारण रँडम डिस्पर्जन हे रँडमली असतं, म्हणजे प्रत्येक स्पेसिस ही काही युनिफॉर्मली किंवा रँडमली प्लेस्ड केलेली नसते. आणि थर्ड वन जे काही डिस्पर्जन आहे ते आहे क्लम्प डिस्पर्जन. व्हॉट इज मीन बाय क्लम्प डिस्पर्जन? मोस्ट पॉप्युलेशन एक्झिबिट दिस डिस्पर्जन टू सम एक्सटेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ॲग्रिगेटेड इन पॅचेस. दिस इज द फेवरेबल फॉर पॉप्युलेशन. आता क्लम्प डिस्पर्जन आहे, समजा ह्युमन कम्युनिटी आहे. ह्युमन कम्युनिटी ही म्हणजे असं एकच घर असतं ते बाजूला राहतं असं काही होत नाही, कारण ह्युमन कम्युनिटी आहे ती त्याच्या म्हणजे सर्वायवलसाठी ज्या काही गोष्टी असतील, समजा शहरीकरण होतं किंवा अर्बनायझेशन होतं, त्याच्या पाठीमागे तिथे काहीतरी सोयीसुविधा असतात म्हणून लोक तिथे एकत्र येतात किंवा तिथं लोक राहतात. म्हणजे सर्वायवलसाठी ज्या ज्या गोष्टी एकत्र आहेत तिथं, म्हणजे असं टोळी करून लोक राहतात किंवा एकत्र राहतात का तर प्रोटेक्शनच्या दृष्टीने, किंवा अजून ज्या काही ॲडॅप्टेशन करतात, किंवा जे काही म्हणजे स्पेसिस आहे ते क्लम्प्ड होऊन एका ठिकाणी राहतात, किंवा स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी किंवा एकमेकांना मदत म्हणून ते एका ठिकाणी राहतात. म्हणजे एक समजा एक्झाम्पल आपण घेतले तर एखादं कोणतंही घर असू द्या, ते वेगळीकडे कुठं जात नाही, म्हणजे एक सेपरेट एक राहत नाही, कारण त्याच्यात जे काही ते सर्वायवल जे असतं किंवा ते जे काही दुसऱ्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. जगणं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना त्या गोष्टीची गरज असते, आणि त्या गोष्टींची गरज भागवण्यासाठी ही जी काही कम्युनिटी आहे किंवा ही जी काही पॉप्युलेशन आहे ही एकत्र सर्वाईव्ह होतात. याला आपण क्लम्प डिस्पर्जन म्हणतो. त्यासाठी ते क्लम्प करून राहतात किंवा घोळका करून राहतात, याला आपण क्लम्प डिस्पर्जन म्हणतो. आणि दिस इज अ फेवरेबल फॉर पॉप्युलेशन, आणि हे पॉप्युलेशनसाठी फेवरेबल आहे, आणि ही मोस्टली नेचरमध्ये फाउंड होतं. आपण जे काही पहिले दोन डिस्पर्जन पहिले रेग्युलर डिस्पर्जन आणि रँडम डिस्पर्जन, हे दोन्हीही डिस्पर्जन नेचरमध्ये रेअर आहेत, ते नेचरमध्ये सापडत नाहीत लवकर. पण हे जे काही क्लम्प डिस्पर्जन आहे हे नेचरमध्ये फेवरेबल आहे नेचरसाठी, किंवा हे फेवरेबल आहे पॉप्युलेशनसाठी. म्हणून हे जे काही डिस्पर्जन आहे हे मोस्ट अमाऊंटमध्ये नेचरमध्ये सापडतं. ही झाली थर्ड वन प्रॉपर्टी पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्सची, थर्ड वन कॅरेक्टरिस्टिक्स. देन एज स्ट्रक्चर. व्हॉट इज मीन बाय एज स्ट्रक्चर? द प्रपोर्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन ईच एज ग्रुप इज कॉल्ड ॲज अ एज स्ट्रक्चर. म्हणजे जे काही प्रपोर्शन आहे एजचं, वयानुसार जे प्रपोर्शन आहे त्याला आपण एज स्ट्रक्चर असं म्हणतो पॉप्युलेशनचं. दिस इज अ रिप्रोडक्टिव्ह अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. म्हणजे याचे 3 टाईप पडतात मेनली. पहिला आहे रिप्रोडक्टिव्ह, दुसरा आहे रिप्रोडक्टिव्ह, आणि तिसरा आहे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. देर आर 3 टाईप्स ऑफ एज स्ट्रक्चर. म्हणजे अगेन ह्या टाईप्सवरनं त्याचे 3 टाईप्स केलेले आहेत. पिरॅमिड एज स्ट्रक्चर आहे, बेल शेप्ड एज स्ट्रक्चर आहे, अर्न शेप एज स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर आहेत हे त्याच्या एजनुसार ठरवले गेलेले आहेत, किंवा त्याचे 3 शेप एक्सप्लेन केले गेलेले आहेत. पहिला आहे पिरॅमिड, दुसरा आहे बेल शेप, आणि तिसरा आहे अर्न शेप पिरॅमिड स्ट्रक्चर. आता एज स्ट्रक्चरमध्ये काय, इन मोस्ट पॉप्युलेशन इंडिव्हिज्युअल्स आर डिफरंट एजेस. म्हणजे प्रत्येक पॉप्युलेशनमध्ये इंडिव्हिज्युअल्स डिफरंट एजेसचे असतात. समजा आपण ह्युमन पॉप्युलेशन घेतलं, ह्युमन पॉप्युलेशनमध्ये पहिल्यांदा आपण 1 ते 18 वयोगट, 18 ते 25, नंतर 25 ते 32, 32 ते म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे वयोगट आहेत. आपण 18मध्ये 1 ते 18 किंवा लहान बालकं असतील त्यांचा 1 ते 5चा वयोगट असतो. समजा वृद्ध असतील त्यांचा आपण 50च्या पुढे टाकतो. म्हणजे हे जे काही वयोगट आहेत किंवा हे जे काही इंडिव्हिज्युअल्सचे डिफरंट एजेस आहेत त्याच्यानुसार त्यांचे डिफरंट टाईप्स पडलेले आहेत. द प्रोपोर्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन ईच एज ग्रुप इज कॉल्ड ॲज अ एज स्ट्रक्चर. Age distribution is important from the view of natality and mortality of the population. From an ecological point of view, there are 3 age group observed in any population. म्हणजे इकॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये 3 एज ग्रुप पडतात. त्याच्यामध्ये ते आपण बघितलं, त्याच्यामध्ये आहे रिप्रोडक्टिव्ह अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. आणि नंतर त्याचे 3 टाईप आहेत एज स्ट्रक्चरचे. पहिला आहे पिरॅमिड ऑफ एज स्ट्रक्चर. This is the pyramid of age structure. It indicates a high percentage of young individual. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही यंग इंडिव्हिज्युअल आहे किंवा जी काही यंग स्पेसिस आहे ती हाय आहे. म्हणजे इन रॅपिडली ग्रोईंग यंग पॉप्युलेशन बर्थ रेट इज हाय. ह्याच्यामध्ये बर्थ रेट जो काय आहे तो हाय आहे. याच्यामध्ये मेल आणि फिमेल हे दोन टाईप दाखवलेले आहेत. हाय अँड पॉप्युलेशन ग्रोथ मे बी एक्सपोनेन्शियल ॲज ईस्ट हाऊस प्लांट अँड बॅक्टेरिया एक्सेट्रा. ह्याच्यामध्ये काय येतं, प्लांट, बॅक्टेरिया एक्सेट्रा. अंडर सच कंडिशन ईच सक्सेसिव्ह जनरेशन विल बी
मोर न्यूमरस दॅन द प्रिसाइडिंग वन. म्हणजे ही जी काही सक्सेसफुल म्हणजे याच्यामध्ये जे काही यंग स्पेसीज आहे त्याची जी काही हे व्हॅल्यू आहे ती त्याची जी काही पॉप्युलेशन आहे ती जास्त आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्यानी मेनली हा अपराईट पोझिशनमध्ये असतो हा पिरॅमिड. This diagram is explain that the rapidly expanding mainly rural expanding pyramid shape. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 शेपचे पिरॅमिड दाखवलेले आहेत. जसं आपण बघितलं पिरॅमिड एज स्ट्रक्चर, बेल शेप्ड एज स्ट्रक्चर अँड ऑर्न शेप एज स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये हा बेल शेप्ड आहे. ह्याच्यामध्ये बेल शेपमध्ये काही इट इंडिकेट्स अ मॉडरेट प्रोपोर्शन ऑफ यंग. ह्याच्यामध्ये म्हणजे मॉडरेट प्रोपोर्शन असतं यंग पॉप्युलेशनचं टू ओल्ड. म्हणजे ओल्डच्या कम्पेअरमध्ये मॉडरेट असतं. ॲज द रेट ऑफ ग्रोथ बिकम स्लो अँड स्टेबल. म्हणजे ही ग्रोथ रेट जो काय आहे तो स्टेबल असतो आणि ही स्लो आणि स्टेबल असतो. द प्री रिप्रोडक्टिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप्स बिकम मोर ऑर लेस इक्वल. म्हणजे मोर आणि लेस इक्वल असतात कारण त्याचा शेप बेलसारखा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह दाखवतो म्हणजे पॉप्युलेशन दाखवतो. मधल्याच पोर्शनमध्ये रिप्रोडक्टिव्ह म्हणजे हा जो काही इथला मधला पोर्शन आहे ह्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह दाखवतो. नंतर जी काही वरचा जो काही पार्ट आहे हा त्याच्यामध्ये हा वाला पार्ट ह्याच्यामध्ये आपण पोस्ट रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन दाखवतो. आणि लास्ट वन जो काय आहे तो अर्न शेप्ड एज स्ट्रक्चर आहे. इट इंडिकेट्स अ लो पर्सेंटेज ऑफ यंग इंडिव्हिज्युअल. म्हणजे ह्याच्यामध्ये जी पर्सेंटेज आहे यंग इंडिव्हिज्युअलचं ते लो पर्सेंटेज आहे. लास्टवाल्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टिंग टाईपचा पिरॅमिड आहे. इफ द बर्थ रेट इज ड्रास्टिकली चेंजेस फ्रॉम हाय टू लो दॅट इज नॅटॅलिटी इन डिक्रीजेस अँड प्री रिप्रोडक्टिव्ह ग्रुप्स बिकम व्हेरी स्मॉल. म्हणजे ह्याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह ग्रुप आहे तो खूप स्मॉल असतो कारण त्याचा बेस छोटा असतो ह्या दोन्हींच्या कम्पेअरमध्ये. ह्याला आपण अर्न शेप्ड एज स्ट्रक्चर म्हणतो. दिस इज ऑल अबाउट द एज स्ट्रक्चर अँड इट्स 3 टाईप्स. then then next characteristics is the natality, then mortality and carrying capacity. These are we seen in our next lecture. In today's lecture we have to see population ecology, introduction to population ecology, what is mean by population ecology, then these types of population ecology or types of population. In this we study two type they are a monospecific population and polyspecific population. Then we study characteristics of population, that are a population size and density, dispersion, spacing, age structure. And then we study natality, mortality and life table. Then we study spacing, dispersion and age structure. In today's lecture we have to see all these 3 characteristics of the population. Again we in our next lecture we see natality and mortality of the population. These 2 characteristics are also important from the view of the population. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.